इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण निष्कुळानंद स्वामी रचित धीरजाख्यान कथा कथेचे श्रवण करून राहिलेले सर्व भक्त सर्वांना जय श्री स्वामीनारायण। काल आपण कथा श्रवण करत होतो, थोडा कॅमेराचा प्रॉब्लेम झाला होता। लहानशे प्रल्हादजी भगवंताचे नाव घेत होते। हिरण्यकश्यपूने ऐकलं। 2 वर्षाचे प्रल्हादजी भगवंताचं नाव घेत असताना जेव्हा हिरण्यकश्यपूने पाहिलं, समजवण्याचा प्रयत्न केला आणि एक राज्य कार्य येऊन गेलं, त्या कारणाने तिथून ते निघून गेले। धीरे धीरे हे प्रल्हादजी होते ते मोठे होऊ लागले आणि 7 वर्षाचे झाले तेव्हा हिरण्यकश्यपूने विचार केला की माझ्या पुत्राला आता जी आपली विद्या आहे, म्हणजे जे आसुरी विद्या आहे, त्या आसुरी विद्येचं मी ज्ञान देतो। भारतीय संस्कृतीमध्ये जी विद्या आहे ते दैवी विद्या आहे। भगवंताचं ज्ञान प्राप्त करणं, भगवंताशिवायचं जे ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त करणं ते आसुरी विद्या आहे। हिरण्यकश्यपू यांनी षंडा आणि मर्क हे 2 जे शिक्षक होते त्यांना बोलवलं, प्रल्हादजीला बोलवलं। प्रल्हादजी 7 वर्षाचे आहे आणि हिरण्यकश्यपू प्रल्हादजीला म्हणतात, आसुरी विद्या आपणी तमे पढो करी बहुप्रीत, विबुध वाम विष्णू थकी तो थाशो अतिशय अजित। तुम्ही आसुरी विद्या त्याचं शिक्षण घ्या। ती आसुरी विद्या शिकल्याने तुम्ही शंकर, विष्णू आणि बाकीचे जे देवता आहे त्या सर्वांवरती तुम्ही विजय प्राप्त करसाल आणि तुम्ही अजित व्हाल, म्हणून तुम्ही आसुरी विद्या ग्रहण करा। आसुरी विद्या म्हणजे ज्यामध्ये भारतीय संस्कृतीचं ज्ञान नाही। आज आपण बघा तर आसुरी विद्या आहे, विद्याचा शिकण्याचा अर्थ एकच राहिला आहे की पैसे कमवणे। पैसे कमवण्यासाठी आपण विद्या शिकतो आणि मग ती विद्या, ते संस्कार त्यामध्ये नसता। कारण ज्या शाळेमध्ये संपूर्ण शिक्षक हिंदू असले, सर्व काही असलं, तरी पण जर कोणी मुलगा शेंडी घेऊन गेला तर घंटा शेंडी ठेवायची, माळ घालायची, गंध लावायचा नाही। त्याला कधी शिकवलं जात नाही की मातृदेवो भव पितृदेवो भव, मग तो कधी माता पिताची पण सेवा करणार नाही। फक्त एकच उद्देश, शिक्षण घेऊ आणि नोकरीला लागून पैसे कमवू आणि विदेशात जाऊ, म्हणजे त्यामध्ये मग तो तुमची सेवा करत नाही, त्याच्यामध्ये संस्कार राहत नाही। ती जी विद्या आहे ती आसुरी विद्याच म्हटली गेली आहे। गुजरातमध्ये एक वेळा कथा होती, लगभग दुपारी 1 वाजेचा टाईम होता आणि घरोघरी पधरावणी चालू होती। एका गावामध्ये 200 300 पधरावणी केली होती त्या टायमाला। तर शेवटी एक शेतामध्ये घर होतं। आम्ही 2-3 संत होतो, तर तिथे एक झोपडीमध्ये पधरावणी होती। गेलो, आरती केली आणि 5 मिनटं बसलो। ते एक माणसाने ज्याने आरती केली होती, आता शेतामध्ये घर होतं, म्हणजे सहज त्याला विचारलं की हे घर तुमचं आहे झोपडी? तर म्हणे नाही नाही माझी नाही आहे म्हणे, हे तर एक म्हातारी बाईची आहे म्हणे झोपडी। मग सोबत जे हरिभक्त होते त्यांनी गोष्ट केली की स्वामीजी म्हणे ही जी झोपडी आहे, या झोपडीमध्ये जे म्हातारी बाई राहते ती वेडी होऊन गेली म्हणे पुरेपुरी। त्यांनी सर्व गोष्ट सांगितली की तिला एक मुलगा आहे, तो सध्या अमेरिकामध्ये आहे आणि चांगल्यात चांगला डॉक्टर आहे, खूप कमवतो। त्याच्या शिक्षणासाठी ह्या म्हातारीबाईंनी सर्व काही केलं। जेव्हा तो 10 वर्षाचा होता त्या टायमाला त्याचे वडील वारले
आणि त्याच्या वडिला वारल्यानंतर हिने लोकांच्या घरी भांडे घसले, रात्री दिवस काम केलं, 2 टाईम शेतामध्ये काम करायला जायची, दिवसातून डबल रोजाने काम करायची आणि स्वतःच्या मुलाला शिक्षण देऊन हा माझंही भविष्य उज्ज्वल करेल आणि त्याचंही भविष्य उज्ज्वल करेल आणि माझी सांभाळ घेईल त्यासाठी खूप मेहनत करून शिकवलं. डॉक्टरीचं तो शिकला. जेव्हा विदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी गेला त्या टायमालाही पैसे नव्हते. त्याने त्याच्या आईला गोष्ट केली. त्याच्या आईने सांगितलं की आपल्याकडे पैसे नाही आहे. तो म्हणतो की आपल्याकडे 3 बिघे शेती आहे. तर ते 3 बिघे शेती त्याला अमेरिका पाठवण्यासाठी ते शेती त्यांनी विकली. उच्च शिक्षण घेतलं, तिथल्या तिथे लग्न केलं आणि नंतर मागे पाहून स्वतःची आई काय करते ते पाहिलं नाही. त्या बाईची हालत अशी खराब झाली होती की ते वाट पाहून पाहून थकली आणि फोन पण कशी करणार आहे. अशिक्षित बाई होती. कोणी पण रस्त्याने येत असताना माणूस दिसला म्हणजे धावत जायची, माझा मुलगा आला, माझा मुलगा आला. पागल होऊन गेली पुरेपुरी. 3-4 वर्षांपर्यंत त्याने पैसे पाठवले. आता त्या गावातून विदेशामध्ये लोक पण भरपूर होते. पैसे पाठवायचा, कोणी जायचं सांगायचं की तुझ्या आईची खूप खराब हालत आहे, पैसे पाठव. तो पैसे पाठवायचा. आता कित्येक लोक सांगायचे की तू इथे तर मजा मारतोय पण तुझी आई पागलसारखी होऊन गेली आहे, काहीतरी कर तिच्यासाठी. आता लोक भरपूर सांगायचे म्हणजे त्रासून गेला आणि त्याने तो अमेरिकामध्ये ज्या स्टेटमध्ये राहत होता ते स्टेट बदलून टाकलं. अशा स्टेटमध्ये जाऊन राहायला लागला की आता त्याचा काहीही पत्ता. त्याची बिचारी आई म्हणे भीक मागून मागून गावातून खाते म्हणे आम्ही पण घरी आले म्हणजे 200-500 रुपये देऊन टाकतो म्हणे. आणि हा जो माणूस आहे त्याला सध्या ते बिमार सारखीच आहे म्हणे. तर आम्हीच गाव लोकांनी पैसे एकत्र करून, तिकडे गावांमध्ये खूप एकता आहे, गावाचे संघचे संघ ट्रस्ट असतात, तर आम्ही सर्वांनी तिला मदत केली आणि हा माणूस तिचं सर्व काही सेवा इथे पाहतो म्हणे तिचं सर्व काही. तर दृष्टांताचा सिद्धांत असा आहे की बघा, सर्व काही स्वतःच्या मुलासाठी केलं. शेती विकून टाकली, पूर्ण हाळकं तोडून टाकले मुलासाठी, तरी पण मुलाने काय केलं, गैरसोय केली. का केली? कारण इंग्लिश मीडियममध्ये शिकवायलाच पाहिजे, समय तसा आहे, त्याशिवाय चालणार नाही. पण सोबत आपलं ज्ञान पण त्याला असायला पाहिजे. मग तो एक क्रॉस घालतो आणि आनंदाने घालतो. त्याला सांगा तुलसीची माळ घाल तर तो घालणार नाही. आपली संस्कृती काय आहे, आपली संस्कृतीचं ज्ञान त्याला अवश्यपणे असावं. कित्येक मुलं अशी असतात, इथे महाराष्ट्रामध्ये पहा, पूर्ण भारताची गोष्ट जाऊ द्या, महाराष्ट्रातच पहा तर 30-40% मुलं अशी आहे की चला त्याला मराठी बोलता येत असेल पण मराठीमध्ये लिहिता येत नाही. आपण 2-3 वर्षापूर्वी शिबिर केली होती तर जळगावामधले 20-25 मुलं होते. 10 मुलं असे होते की मी मराठीमध्ये बोलायचं तर ते इंग्लिश ट्रान्सलेट करून लिहत होते. विचारलं तर म्हणता आम्हाला लिहिताच येत नाही. तर ही आपली करुणता आहे. आपण आपली मातृभाषा बोलू शकत नाही, आपली मातृभाषामध्ये लिहू शकत नाही. खरी संस्कृती आपली ते आहे आणि जर ध्यान देण्यात नाही आलं तर येणाऱ्या 100 वर्षांमध्ये पुसावून जाईल पुरेपुरी. म्हणून मातृभाषेचं ज्ञान तर अवश्यपणे असायला पाहिजे. आपल्या संप्रदायाचं ज्ञान, आपल्या संप्रदायाच्या पुस्तकांचं ज्ञान पण अवश्यपणे असायला पाहिजे. त्याला वचनामृत वाचता यायला पाहिजे. तो सकाळी पूजा करता वेळेस 2 शिक्षापत्रीचे श्लोक तर अवश्यपणे वाचायला पाहिजे त्याने. तर ही संस्कृती टिकून राहील. बाकी सर्व आसुरी विद्या आहे. जी विद्या प्रल्हादजीला शिकवण्यासाठी हिरण्यकशिपूने नक्की केली तशी विद्या आहे. तेव्हा हिरण्यकशिपूने जेव्हा षंड आणि मर्क प्रल्हादजीला ही गोष्ट केली त्या टाइमाला प्रल्हादजी मनातल्या मनात विचार करू लागले, त्यारे प्रल्हादे परीक्षा करी आतो दिसे छे असुर. प्रल्हादजीने मनातल्या मनात विचार केला की अरे माझे पिता तर कोण आहे, असुर आहे की जे मला असुरी विद्या शिकवण्याचा प्रयत्न करत आहे.
मारे एने केम मळशे एम विचारी उवडी उर, की त्यांनी विचार केला की आता माझं न त्यांचं जमणार नाही, म्हणजे प्रॉपर्टी भेटणार नाही. आणि प्रल्हादजी म्हणतात मारे भजवा भगवानने तजवी विषय सुख नियाश, देह गेह दारा दामथी अति थाऊछे उदास. प्रल्हादजीने विचार केला की आपल्याला आसुरी विद्या शिकायची नाही, विद्या तर एक परब्रह्म भगवंताची जी ब्रह्मविद्या आहे ते ब्रह्मविद्या परब्रह्मविद्या शिकावी. आणि मला तर भगवंताचं भजन करायचं आहे, या भांगडीमध्ये पडायचं नाही. देह म्हणजे देह, गेह घर, दारा म्हणजे स्त्री आणि दाम म्हणजे पैसे, या सर्वांपासून दूर राहून आणि भगवंताचं भजन करायचं आहे. एह वात असुरने वडी नाही गमे निरधार, माटे मारे एने नाही मळे एवो कर्यो उर विचार. नक्की केलं की माझं आणि माझ्या वडिलांचं जमणार, कारण की त्यांचे विचार अलग आहे आणि माझे विचार अलग आहे. माझे वडील आहे ते असुर आहे आणि मला तर भगवंताचं भजन करायचं आहे. बोला, लहानशी आहे प्रल्हादजी, तरी पण विचार करून घेतला की मला जो भजन करू देणार नाही तो कोण आहे? असुर आहे. म्हणून बघा, मुलांना पण बुद्धी असते. आपण त्यांना कोणती विद्या शिकवत आहोत? आपण जर त्याला भारतीय संस्कृतीची जी विद्या आहे, जे गुरुकुल पद्धती परंपराप्रमाणे जे शिकवली जात होती, ती जर नाही शिकवली तर आपण कोण आहोत? असुर आहोत. म्हणून आपण त्याला यथायोग्य जे ज्ञान आहे ते द्यायला पाहिजे. आता षंड आणि मर्कला असं सांगितलं की जे आपले संस्कार आहे ते तुम्ही त्याला शिकवा. हा माझ्या शत्रूचं नाव घेतो, याला सांगून द्या की त्याचं नाव घ्यायचं, मनातून काढून टाका की नारायण हा मित्र आहे, असं त्याच्या मनात टाका की नारायण हा आपला शत्रू आहे. आणि तुम्हाला जे काही करावं लागेल ते करा, पण माझ्या मुलाला तुम्ही सुधरवून टाका, त्याला तालीम द्या असुर कसं व्हायचं. बघा, असुर होण्याची पण तालीम असते आणि सज्जन होण्याची पण तालीम असते. केंद्रस्थान माहिती आहे का तुम्हाला? सज्जन होण्याचे केंद्रस्थान आहे भगवंताची कथा ऐकणे, भगवंताच्या मंदिरामध्ये जाऊन सत्संग करणं, हे सज्जन होण्याचे तालीम केंद्र आहे. आणि असुर होण्याचे तालीम केंद्र गावात कमी आहे का? घराच्या पुढे आहे जोटे, भरपूर आहे. न शिकवण्याची विद्या, कोणाचं खराब करणं, कोणाचा खराब विचार करणं, कोणासोबत मारामारी करणे, दारू पिणं, हे सर्व असुरांचं काम आहे. हे असुर तालीम देणारे आहे आणि ते भरपूर आहे. आता 2 केंद्र आहे. आपल्याला आपल्या मुलांना कोणती तालीम द्यायची आहे ते आपल्यावरती आहे. त्याचा हात पकडून आपण दररोज मंदिरात घेऊन जातो की मग त्याला नंदीसारखा संध्याकाळच्या वेळेला सुटा सोडून देतो, आपल्यावरती आहे. आता दोघंही शिक्षकांना अशी भलामण सांगितलं आणि त्या टायमाला दोघंही शिक्षक होते प्रल्हादजीला घेऊन आणि पाठशाळामध्ये आले. पाठशाळामध्ये येऊन आणि प्रल्हादजी तर बसून गेले विद्यार्थ्यांमध्ये, बाकीचे पण भरपूर विद्यार्थी होते. दररोज षंड आणि मर्क होते, प्रल्हादजीला सांगायचे. प्रल्हादजी तिथे बसले बसले पण नारायण 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 म्हणायचे. षंड आणि मर्क म्हणायचे, बघ नारायण शत्रू आहे. प्रल्हादजी म्हणायचे, गुरुजी उलट नको शिकवा, मलाही माहीत पडतं. नारायण हे शत्रू नाही, नारायण तर आपले मित्र आहे. त्यारे प्रल्हाद कहे पापी जनना हसे शत्रू श्री भगवान. पापी लोकांचे शत्रू असतील पण माझे तर मित्र आहे. भूतकाळात पण होते,
वर्तमान काळामध्ये पण आहे आणि भविष्य काळामध्ये पण ते माझे मित्रच आहे. तीनही काळामध्ये माझे ते मित्र आहे. म्हणून तुम्ही उलट नको शिकवा मला. खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण प्रल्हादजी काही समजणाऱ्यासारखे नव्हते. आता गुरुजींनी पण विचार केला, जाऊ द्या, मोठा गरजा आहे, जास्त सांगण्यामध्ये मजा नाही. बघा, ही कथा आहे ना, ही कथा आपल्याला खूप काही शिकवून जात असते. आज समाजामध्ये हिरण्यकशिपू कमी नाही आहे. कोणी मुलगा जर दररोज मंदिरामध्ये जात असला, भगवंताचं भजन करत असला, तर काय म्हणता, हिरण्यकशिपू सारखे जे असले ते म्हणता की काय जातो मंदिरात, काय टाइम वेस्ट करतो, बैस ना, वाचायला बैस ना. हां, तर असे हिरण्यकशिपू सारखे आहे. भगवानचं भजन नाही करायचं. त्यांनाही असं वाटतं की माझ्या मुलाला मी प्रॅक्टिकल बनवतो, त्याला काही भगवानचं भक्त बनवायचं नाही. पण जर प्रल्हादजी सारखे भक्त बनवायचे असेल, तुम्हाला जर प्रल्हादजी आणि कंस रावण सारखे या दोघांमध्ये जर काही फेरबदल दिसत असेल, भेद दिसत असेल, तर जर भगवंताचा भक्त बनवायचा असेल तर त्याला मंदिरात येऊ द्या. नाही येत असला तर जबरदस्ती पाठवा. आणि कंस रावण सारखा बनवायचा असेल तर मग राहू द्या घरीच. भगवंताची कथा ऐकेल. कित्येकांना असं असतं की कथा ऐकेल ना मग जाईल, साधू होऊन जाईल, संत होऊन जाईल, तर काय करायचं. एक गावामध्ये एक महाराज कथा करायचे. आता एक शेठ होते, दररोज कथा ऐकण्यासाठी यायचे. तुमच्यासारखे दररोज कथा ऐकण्यासाठी ते बसून जायचे समोरच. आता दररोज यायचे आणि ते महाराज पण दररोज त्यांना खूप प्रेमाने कथा सांगायचे. खूप प्रेमाने ते पण ऐकायचे. खूप प्रेमाने ऐकायचे म्हणजे यांना पण आनंद व्हायचा आणि ते विशेष त्यांना सांगायचे. आता दररोजचा क्रम की दररोज 7 वाजता कथा व्हायची, ते दररोज 6:30 येऊन जायचे आणि बसून जायचे. अर्धा तास माळा करायचे, काल ऐकलेली कथेचं स्मरण करायचे. आता एके दिवशी कथा चालू होऊन गेली. 25 वर्षे झाले, एकही दिवस उशिरा आले नाही. पण एक दिवस 25 वर्षानंतर उशिरा आले. त्यांनी विचारलं, का हो आज उशिरा. कथा झाल्यानंतर विचारलं की आज उशिरा आले. तेव्हा ते शेठ म्हणता की येतच होतो, लवकरच येत होतो दररोजच्या टायमावरती, पण आज येता येता माझा नातू मला म्हणतो की मलाही कथामध्ये यायचं आहे. ते महाराज म्हणता की हो, येऊ द्यायला पाहिजे होतं ना. चांगला आहे, लहान मुलांमध्ये संस्कार येतील कथा ऐकेल तर. ते म्हणता महाराज राहू द्या हो, कथा ऐकेल आणि त्याला जर अशी इच्छा होऊन गेली की मला पण भगवे वस्त्र धारण करायचे, तर आम्ही काय करायचं म्हणे. हमारे तो हमारा तर एक ही आहे, तर आम्हाला काही परवडणार नाही ते. ते महाराज म्हणता, मला एक सांगा, तुम्ही किती वर्षांपासून कथा ऐकताय. तो नाही, 25 वर्षांपासून. मला एक गोष्ट सांगा, या 25 वर्षांमध्ये तुम्हाला एकही वेळा असा संकल्प झाला का की मला भगवे वस्त्र धारण करून घ्यायचे, संत होऊन जायचं आहे. नाही. तो म्हणजे तुम्हाला झाला नाही तर तुमच्या मुलाला होणार आहे का, नाताला होणार आहे का, चिंता नको करा. तर असे लोक आहे हिरण्यकशिपू सारखे, जे प्रल्हादजी सारखे भक्त होऊ देत नाही. विशेष कथा उद्याच्या दिवशी आपण श्रवण करू. जय श्री स्वामीनारायण.